नमस्कार. ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमान 42 ते 44 अंशापर्यंत वाढणार. गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना 3 एकरात वनशेतीचा प्रयोग यशस्वी. राज्यात अवकाळी पाऊस कायम. हवामान विभागाचा अंदाज. रानमेवा बाजारात दाखल, जांभळाचे दर वाढले. आणि ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी. बाळासाहेब बराटे. आता बातम्या विस्तारानं. राज्यातील विविध भागात सकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोकण किनारपट्टीवरील उष्ण व दमट वातावरण असून नागरिक घामांच्या धारांनी हैराण झाले आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात कमाल तापमान 42 ते 44 अंशाच्या घरात राहण्याची शक्यता आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत काल कोकण व मध्य महाराष्ट्रात अधिक तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. सामान्य तापमानाच्या तुलनेत मराठवाड्यात काल कमी तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमान 37 ते 40 अंशापर्यंत होते. दरम्यान नाशिक, जळगाव तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशावर गेला होता. साग व निलगिरीच्या लाकडांना सर्वाधिक मागणी असते. या झाडांची लागवड शेतकऱ्यांनी केली तर ती खूप फायदेशीर असते. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथील एका शेतकऱ्याने आपल्या 3 एकर शेतीत निलगिरीची लागवड केली असून आता लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र तावडे यांची 3 एकर शेतजमीन आहे. त्यांनी शेताच्या बांधावर व मोकळ्या जागेत निलगिरीची झाडे लावली. निलगिरीच्या झाडांची 2018 मध्ये लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षात 10 ते 12 फूट उंचीची झाली. शेतातील काही मोकळ्या जागेत तयार झालेल्या निलगिरीच्या झाडांची 3 महिन्यांपूर्वी तोडणी केली तेव्हा 1 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न हाती आले. एवढेच नाही तर बाकी झाडांची कटाई केल्यानंतर झाडे पुन्हा बहरतील व 2 वर्षात त्याचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी काही भागात मात्र उकाडा कायम आहे. आजपासून पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. रानमेवा बाजारात दाखल झाला आहे. त्यातीलच एक रानमेवा म्हणजे जांभूळ. गोड तुरट जांभळे सध्या शहरातील विविध फळ विक्रेत्यांकडे विक्रीस आली आहेत. यावर्षी लहरी हवामानामुळे जांभळाचे उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर वाढले आहेत. सध्या जांभळांची विक्री ही 400 ते 450 रुपये किलो दराने सुरू आहे. उन्हाळ्यात रानमेव्याला खरेदीदारांकडून चांगलीच मागणी असते. पिंपरी चिंचवड मार्केटमध्ये लोणावळा, खंडाळा येथून जांभळांची आवक होते. यंदा 15 ते 20 दिवस उशिराने हंगाम सुरू झाला. लहरी हवामानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटल्यामुळे बाजारात जांभळांची आवक घटली आहे. सध्या बाजारात मध्यम आकाराच्या स्थानिक जांभळांना प्रति किलो 300 ते 400 रुपये दर मिळत आहे, तर लहान जांभळांना 300 रुपये दर मिळत आहे. दर्जेदार जांभळांना 400 ते 450 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे जांभूळ विक्रेते सांगत आहेत. ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी असल्याचं राज्य कृषी व सहकारी ग्रामीण महासंघाचे अर्थात माडचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत गार्डनमध्ये कृषी पर्यटन महोत्सवाअंतर्गत आयोजित कृषी पर्यटन आणि बदलती जीवनशैली या विषयावरील चर्चासत्र तसेच बसवंत कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी पर्यटन ही संकल्पना आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुजते आहे. त्या दृष्टीने आपल्या राज्यात सुवर्णसंधी असून सर्वतोपरी अनुकूलता आहे. मात्र या व्यवसायाला केवळ रिसॉर्टचे विलासी स्वरूप न देता ग्रामसंस्कृतीशी निगडीत असलेला त्याचा मूळ गाभा टिकून राहावा यासाठी त्याची मूलतत्वे जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय बसवंत गार्डनमध्ये दिसून आल्याचं प्रतिपादन बाळासाहेब बराटे यांनी केले. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. MTDCचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक विभागाच्या पर्यटन अधिकारी यामिनी मुंडावरे, पुणे स्थित CBRTIचे माजी विकास अधिकारी डॉ. धनंजय वाखले, ज्येष्ठ सनदी लेखपाल राजाराम बस्ते हे विशेष निमंत्रित होते. आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा.
या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा.